नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा पिसे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी प्रोग्रामर या चॅनलवरती। तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की HTML बिल्डिंग ब्लॉक्स। तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे फर्स्ट HTML एक्झाम्पल। म्हणजे एखाद्या HTMLचं जर आपल्याला डॉक्युमेंट क्रिएट करायचं असेल, एखादं सिंपल वेब पेज क्रिएट करायचं असेल तर बेसिक टॅग्स कोणते कोणते आपल्याला गरजेचे आहेत। जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं आहे की HTML बिल्डिंग ब्लॉक्समध्ये आपल्याला फर्स्ट बिल्डिंग ब्लॉक होता तो म्हणजे टॅग्स, जे की बेसिक आहे। जोपर्यंत आपल्याकडे टॅग नाही तोपर्यंत आपण कोणतंही वेब पेज डिझाईन करू शकत नाही। मग त्यासाठी आपल्याला HTMLच्या टॅग्सची गरज आहे। मग कोणते कोणते टॅग्स आहेत ते आपण वन बाय वन पाहणारच आहे, ठीक आहे। पण त्याच्या अगोदर एक फर्स्ट HTMLचं डॉक्युमेंट आपण कसं क्रिएट करू शकतो आणि ते आपल्या ब्राउझरवरती कशा पद्धतीने रन करू शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की जसं मी तुम्हाला HTML टेक्स्ट एडिटर्समध्ये सांगितलं की तुम्हाला नोटपॅड यूज करा किंवा ॲटम यूज करा, सबलाईम टेक्स्ट यूज करा, कोणतंही नोटपॅड असेल किंवा टेक्स्ट एडिटर यूज केलं तरी चालेल। विज्युअल स्टुडिओ कोड असेल किंवा इतर कोणतंही तुमच्याकडे अवेलेबल आहे, नोटपॅड प्लस प्लस असेल त्याचा वापर करू शकता। किंवा प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमसोबत एक डिफॉल्ट नोटपॅड इन्स्टॉल केलं जातं, ते नोटपॅड जरी यूज केलं तरी पण चालू शकतं आहे। तर मी यूज करतो आहे ॲटम, ज्याच्यामध्ये मी कोड तुम्हाला करून दाखवणार आहे। तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस एखादं HTMLचं डॉक्युमेंट लिहितो त्यावेळेस बेसिक टॅग्स आहेत, ते बेसिक टॅग्स आपल्याला याच्यामध्ये लिहून घ्यावे लागतील। पहिला टॅग आहे HTML। आता HTMLचे टॅग्स आहेत त्याचे दोन टाईप्स असतात, एक असतं सिंग्युलर टॅग आणि दुसरं असतं पेअर्ड टॅग। ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे की टॅगचे कोणकोणते टाईप्स आहेत आणि कोणते टाईप सिंग्युलर आहेत आणि कोणते पेअर्ड आहेत। पण आत्तापुरतं बघूया की फक्त HTMLचा एक सिंगल पेज आपण एक कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो। ज्यावेळेस आपण एखाद्या टॅगचा ओपनिंग करतो त्यावेळेस त्याला क्लोजिंग करणं गरजेचं असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पेअर्ड टॅग म्हणतो, ठीक आहे। जोडी येते HTMLचा हा ओपनिंग टॅग, त्याच्यानंतर हा क्लोजिंग टॅग। फक्त क्लोजिंग टॅगमध्ये काय डिफरन्स आहे तर आपण जो टॅग आहे, टॅग नेम आहे, त्याच्या अगोदर फक्त देतो फॉरवर्ड स्लॅश। तर याला आपण म्हणतो ओपनिंग टॅग आणि त्याच्यानंतर आहे क्लोजिंग टॅग, ओके। त्याच्यानंतर असतं हेड। आपलं कंप्लीट पेज असतं ते दोन पार्टमध्ये डिवाइड केलं जातं। पहिला पार्ट असतो तो हेड पार्ट असतो, ठीक आहे। पहिला पार्ट असतो तो हेड पार्ट असतो, हेडचा पण आपल्याला क्लोजिंग करावं लागेल। हा पण काय आहे तर पेअर्ड टॅग आहे, हेड पार्ट। आणि त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट असतो तो म्हणत असतो बॉडीचा पार्ट, ठीक आहे। जसं की ह्युमनचं स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीनं आपल्याला HTMLचं पेजचं पण स्ट्रक्चर आहे। कंप्लीट HTML टॅग म्हणजे एक ह्युमन, त्याच्यानंतर हेड पार्ट, त्याच्यानंतर बॉडी टॅग, ठीक आहे, बॉडीचा पार्ट। तर बॉडीचा पण क्लोजिंग केलं आहे कारण बॉडी पण हा काय पेअर्ड टॅग आहे। आता हेड टॅगमध्ये काय असतं, जसं नाव असतं आपल्याला की नाव आपण चेहऱ्याकडे बघून ओळखतो की याचं नाव काय आहे, किंवा आपल्याला जर माहीत असेल हा आपला मित्र आहे तर आपण चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो की हां याचं नाव हे आहे पर्टिक्युलर, आपण त्याच्यावर आयडेंटिफाय करतो। तसं आपल्या पेजला वगैरे जर टायटल द्यायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करतो टायटल टॅग, आणि ते आपल्याला कुठं मेन्शन करायचं आहे तर हेड टॅगमध्ये। हेड टॅगमध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो, हे टॅगमध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करू शकतो ते वन बाय वन पुढं लेक्चर्समध्ये पाहणारच आहे। म्हणजे जावास्क्रिप्टचा कोड असेल, CSSचा कोड असेल, कशा पद्धतीने आपण इथं ॲड करू शकतो, किंवा इतर कोणते मेटा टॅग्स कशा पद्धतीने यूज करू शकतो, किंवा मेटा टॅगची काय गरज आहे ते पण आपण इथं पाहणार आहे। तर पहिला टॅग आहे आपला HTML, त्याच्यानंतर हेड पार्ट, बॉडी पार्ट, त्यासाठी हेड टॅग आणि बॉडी टॅग यूज केले। नेक्स्ट हेड टॅगमध्ये आपण यूज करतो टायटल टॅग, आणि टायटल टॅगमध्ये जे आपल्या ब्राउझरमध्ये आपल्याला जे वाटतं आहे की आपल्याला वरती आपल्या ब्राउझरचे जो टॅब असतो त्या टॅबवरती आपल्याला जे नाव दाखवायचं आहे हे कोणतं पेज आहे तर ते आपण कशामध्ये मेन्शन करतो, टायटल टॅगमध्ये। फर्स्ट HTML एक्झाम्पल, मी काय केले, फर्स्ट HTML एक्झाम्पल हे टायटल दिलं, आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला HTMLच्या बॉडीवरती डिस्प्ले करायचं आहे ते आपण याच्यामध्ये लिहितो, हॅलो HTML किंवा हॅलो वर्ल्ड लिहूया, हॅलो वर्ल्ड, धिस इज माय फर्स्ट HTML प्रॅक्टिकल, दिस इज माय फर्स्ट HTML प्रॅक्टिकल। याला सेव्ह करायचं आहे। सेव्ह करताना काय करायचं आहे, तुम्हाला ज्या लोकेशनला सेव्ह करायचं आहे त्या लोकेशनचं तुम्ही इथं नाव द्या, म्हणजे त्या लोकेशनला जावा, त्या फोल्डरचं नाव डेस्कटॉपवरती असेल किंवा तुम्ही जर कोणत्याही C ड्राईव्ह D ड्राईव्हवरती असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, त्या फोल्डरमध्ये, जेणेकरून तुम्हाला रन करताना तो फोल्डर सापडायला पाहिजे। तर मी HTML प्रॅक्टिकल्स नावाचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये ह्याला नाव देतो। नेम आता तुम्ही काही दिलं तरी चालेल, ठीक आहे। नेम जे तुमचं पेजचं नाव असेल मी देतो फर्स्ट .html। जसं की आपण Cचा प्रोग्राम .cनं सेव्ह करतो, CPPचा प्रोग्राम .cppनं सेव्ह करतो, तसं आपलं काय करायचं आहे, HTMLचा प्रोग्राम सेव्ह करताना .html ह्या एक्सटेन्शननं सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर आपला जो कोड आहे तो कोडचा कलर चेंज झाला, HTMLचं जसे टॅग्स आहेत त्या पद्धतीनं।
त्याच्यानंतर काय करायचं आहे की हा जो कोड लिहिला आहे तो कोड काय करायचा आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. मग एक्झिक्यूट करण्यासाठी आपला जिथं कोड असेल तो काय करायचा आपल्याला ओपन करायचा आहे, ओपन विथ ब्राउझर. ठीक आहे, जो काही ब्राउझर तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या ब्राउझरमध्ये त्याला डायरेक्टली ओपन करू शकता. तर इथं आपण बघू शकतो की आपल्याला इथं आउटपुट आलं. हे तुमचं टायटल असेल फर्स्ट HTML एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर हॅलो वर्ल्ड दिस इज माय फर्स्ट HTML प्रॅक्टिकल, जे की आपण त्याच्यावरती लिहिलं होतं ते आपल्याला इथं प्रिंट झालेलं बघायला भेटते. तर हे आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल ज्याच्यामध्ये आपण फक्त काय केलं हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी एक फर्स्ट HTMLचं डॉक्युमेंट क्रिएट केलं. ठीक आहे, या व्हिडिओपुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी प्रोग्रामर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.